भरारी अशी घ्यावी की पाहणाऱ्यांना आश्चर्य व्हावं, भरारी अशी घ्यावी की पाहणाऱ्यांना आश्चर्य व्हावं, आकाशाला गवसणी अशी घालावी की पक्ष्यांनाही प्रश्न पडावा, ज्ञान इतकं मिळवावं की सागरही उच्चंबरीत व्हावा, आणि प्रगती अशी करावी की काळानंही पाहत राहावं, काळानंही पाहत राहावं, असं दैदिप्य यश ज्याने मिळवत आपल्या कुटुंबाचा आणि गावाचा नावलौकिक वाढवल्याबद्दल आपण त्यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न करत आहोत. मी आजचे सत्कार मूर्ती सय्यद साहिल यांना विनंती करतो की आपण पहिल्यांदा आपलं मनोगत व्यक्त करावं. आपणास विनंती असेल. सन्माननीय व्यासपीठ आणि मानूर आणि मानूर पंचक्रोशीचे जे सर्व उपस्थित ग्रामस्थ, खरं तर आपल्या सर्वांचं प्रेम आणि शुभेच्छा बघून माझं मन भरून आलंय. काय बोलावं ते सुचत नाही, पण आता बोलण्याची सवय केली पाहिजे. व्यासपीठावर बोलण्याची माझी दुसरीच वेळ आहे, तसं मी काय वक्ता नाहीये. माग याच ठिकाणी याच व्यासपीठावरती मी पहिल्यांदा बोललो होतो. मागच्या चार महिन्यापूर्वी माझं भारतीय खाद्य निगम तिथं तांत्रिक अधिकारी म्हणून माझी निवड झाली होती, आणि मी सध्या तिथं 3 महिन्यापासून कार्यरत पण आहे डिव्हिजनल ऑफिस पनवेल येथे. तर त्या 4 महिन्यापासून सत्कार चालू होते. मुंबईमध्ये बरेचसे सिनियर लोक मंत्रालयामध्ये किंवा खूप प्रत्येक फील्डमध्ये आहेत, प्रत्येकाच्या घरी बोलवत होते, सत्कार चालू होते. आजपर्यंत सत्कार झाले, इथून पुढेही होते. पण आज जो सत्कार होतोय तो माझ्या जन्मभूमीमध्ये, हा सत्कार माझ्यासाठी एक वेगळा आहे. माझं जे प्राथमिक शिक्षण आहे 1ली ते 4थीचं ते इथूनच पूर्ण केलं. त्यानंतर 5वी ते 10वीचं शिक्षण आपल्या रेणुका विद्यालय मानूर इथून मार्च 2013 साली मी पूर्ण केलं. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी 11वी 12वीसाठी मी श्री तिलोक जैन जे आपल्या पाथर्डीचं विद्यालय तिथं ऍडमिशन घेतलं. तिथं फेब्रुवारी 2015 मध्ये मी 12वी पास झालो. आणि मग समोर प्रश्न होता की करायचं काय, आणि घरातून कोणी जास्त शिकलेलं नव्हतं, म्हणजे होते पण एज्युकेशन फील्डमध्ये पुढे मुलांनी काय केलं पाहिजे याबद्दल तेवढा अवेअरनेस आपल्याकडे तरी नव्हतं त्यावेळेस, आणि मार्गदर्शन करणारं पण कोणी नव्हतं. मग मला चांगलं आठवतं की मी आणि माझे चुलते आम्ही दोघं नरखडे सर त्यावेळी मुख्याध्यापक होते आणि त्यांना भेटलो. आणि नरखडे सरांनी सांगितलं की माझा मुलगा स्वतः फूड टेक्नॉलॉजी करतोय आणि ती फील्ड एक चांगली, तुम्ही त्याला तिकडे पाठवा. आम्ही त्याच्या आधी माझा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला नंबर लागला होता बीडला, फॉर्म पण भरून आलो होतो. पण मला पण अशी इच्छा होत नव्हती का आपण इंजिनिअरिंग वगैरे करावं, कारण आपण मातीतले माणसं, घरी शेती, सगळी सर्वसामान्य कुटुंब. असं मला पण वाटलं की आपण याच क्षेत्रात काहीतरी करू, पुढे जाऊ, बघूया काय होईल. आणि ठरवलं की मग ऍप्लिकेशन केलं, फॉर्म भरला. आणि फर्स्ट राऊंडला सलग 2 राऊंड, पहिला आणि दुसरा राऊंड जो झाला ऍडमिशनचा, त्यामध्ये मला गव्हर्नमेंट कॉलेज अलॉट झाले, परंतु फूड टेक्नॉलॉजीसाठी नंबर लागला. पण माझी इच्छाच नव्हती का फूड टेक करावं, असं मन माझं सांगत नव्हतं. मी ते कॅन्सल केले जाऊन. आणि 3ऱ्या राऊंडला माझं प्रायव्हेट कॉलेजला BSc ॲग्रीसाठी नंबर लागला, आणि मी तिथं ऍडमिशन घेतले डोळे झाकून. तर मी माझं जे पदवीचं शिक्षण आहे ते BSc ॲग्री म्हणजे आपलं जे कृषी मधून पूर्ण केलं. साल 2015 ते 2019 4 वर्ष आम्ही धोंडे साहेबांचं जे कॉलेज आहे आष्टीचं, श्री छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टी येथून पूर्ण केलं. आणि त्यावेळेस जे फर्स्ट इयरला म्हणजे फर्स्ट सेमिस्टरला जे ऍडमिशन घ्यायचं होतं, प्रायव्हेट कॉलेज होतं आणि ओपन मधून, त्यामुळं जे ती गोष्ट मला आज पण आठवते. आणि प्रेरणा माझ्यासाठी खरी तीच होती, म्हणजे सुरुवातीची प्रेरणा तर खूप मिळत गेल्या. प्रेरणाची सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आल्यावर प्रेरणाची काही कमी पडत नाही. तर फर्स्ट सेमिस्टरला ऍडमिशन घ्यायचं होतं आणि 27,000 रुपयांची गरज होती. आणि त्यावेळेस एवढे पैसे कॅश मध्ये तरी जवळ नव्हते कोणाला. आता परिस्थिती बदलली, ती वेगळा भाग. आणि पावसाचे दिवस होते, पाऊस पडत होता. साधारणपणे जुलै ऑगस्ट मध्ये ऍडमिशन असतात. मग मी आणि चुलते आम्ही दोघं 2 दिवसात ऍडमिशन करायचं होतं. फोन आला होता, करायचं काय, समोर प्रश्न होता. मग आम्ही दोघं जण मोटरसायकलवर 2 दिवस फिरत होतो.
कोणाकडून 1000 रुपये घे, कोणाकडून 2000, 5000 असे जमा केले आणि ते सगळे मिळून एक 27,000 रुपये जमा झाले. मग आम्ही जाऊन ऍडमिशन घेतलं. खरी प्रेरणा ती होती की घरचे जरी एवढ्या तळमळीने आपल्याला शिकवायला तयार आहे तर आपण का शिकू नये. आणि तिथून खऱ्या प्रवासाची सुरुवात झाली. MPSC करायचं हे कुठंच मनात नव्हतं, कारण तसा बॅकग्राऊंडच मिळालेलं नव्हतं. पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आष्टीमधून 2019 साली आणि 2015 ते 2019 4 वर्ष मी माझ्या कॉलेजचा त्यावेळेस टॉपर राहिलो. त्यानंतर तिथून पुढं मला माझी पहिल्यांदा भेट ज्यावेळेस मी ऍडमिशन कॅन्सल करायचं होतं त्यावेळेस जेव्हा मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीत पहिल्यांदा गेलो तेव्हा मला पहिल्यांदा दिगंबर तळखडे सर हे भेटले. ज्यावेळेस ते शिकत होते तिथे त्यांची ओळख झाली. त्यानंतर भारत साबळे असतील, शरद साबळे सर असतील, सतीश बडे सरांची ओळख नंतर झाली. पण हे ऍग्रिकल्चर फील्ड मधले जे माणसं होते ह्यांनी मला एक गोष्ट बोलून दाखवली की हे बघ, आम्हाला परिस्थितीनुसार आम्हाला इथपर्यंतच थांबता आलं, तुझ्याकडं ते आहे आम्हाला माहिती आणि तू करू शकतो. काही जरी कमी पडलं तुला तर आम्ही आहे, तू करत राहा. त्यांनी जो विश्वास दाखवला आणि घरच्याचा जो सपोर्ट होता त्याने मी खरा इथपर्यंत आलो असं मला वाटतं. मग ते ऍडमिशन वगैरे झालं, सगळं झालं. मला मुलांना एक गोष्ट सांगायची ह्या सगळ्यातून, मला काय माझा मोठेपणा सांगायचं नाही. जर साहिल सारखा विद्यार्थी मानूरमध्ये जन्म घेतो, मानूरच्या मराठी शाळेमध्ये शिकतो, इथंच 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण करतो, कोणताही क्लास न लावता, कुठल्याही इंग्लिश मीडियम वगैरे या शाळेतून न शिकता मराठी मीडियम मधून शिकू शकतो. या सगळ्या परिस्थितीतून तो जर क्लास 1 अधिकारी आज होऊ शकतो तर मानूर गावातला प्रत्येक विद्यार्थी क्लास 1 अधिकारी होऊ शकतो हे मी सांगितलं. फक्त विद्यार्थ्यांनी मनामध्ये कुठलाही न्यूनगंड बाळगायला नाही पाहिजे. आपल्याकडे हे नाही, परिस्थितीचा बाऊ न करता आपल्या प्रयत्नाशी प्रामाणिक राहून सातत्याने प्रयत्न जर केला तर यश हे नक्की मिळतं. कारण डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या 2 ओळी नेहमी मला हे करतात की स्वप्न ते असतात की जे तुम्ही, स्वप्न ती नाहीत की जे तुम्ही झोपेमध्ये बघता, खरी स्वप्न ती असतात जे तुम्हाला झोप येऊ देत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने मुलांना माझं सांगणं हे का तुम्ही उघड्या डोळ्याने दिवसा स्वप्न बघा आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचा रात्रीचा दिवस करा, नक्कीच स्वप्न पूर्ण होतील. आणि या सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट बोलायला खूप काय, वेळेचं बंधन आहे, समोर बसलेले उन्हाची पण तीव्रता वाढलेली, मला त्याचा भान आहे. परंतु प्रवास हा जो क्षण आहे तो परत येणार नाही. त्यामुळं सगळ्यांची माफी मागून मी थोडं बोलतोय. याच्यातून मला एक सांगायचंय, सगळ्यात महत्वाची जर कुठली गोष्ट असेल तर तो आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही काही गोष्ट करू शकता, कुठलीही गोष्ट अडू शकत, तुम्हाला जगातली कोणतीच ताकद अडू शकत नाही. मी करील आणि करून दाखवील हा जर आत्मविश्वास तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही ते करू शकता. संत कबीरांचे 2 ओळी आहेत की ते म्हणतात की धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय, माली सीचे सौ गडा, ऋतू आहे तर फल होय. याच्यातून आपल्याला कळतं काय का सगळ्यात महत्वाचं आहे धीर धरणं, धीर, सब्र जे म्हणतो आपण ते महत्वाचं आहे. माळी जो असतो तो त्याच्या बागेला पाणी टाकत राहतो, पाणी टाकलं म्हणजे लगेच फळ मिळतं असं नाही, ज्यावेळेस ऋतू येतो तेव्हाच त्याला ते फळ मिळतं. आपण जे सक्सेस येते तर मिळणार आहे त्याची अपेक्षा न ठेवता जर प्रामाणिक, स्वतःशी प्रामाणिक राहून जगाला दाखवायचं मी किती करतोय हे न ठेवता आपल्याशी प्रामाणिक राहून जर आपण अभ्यास केला, कष्ट घेतले, मी म्हणत नाही का प्रत्येक मुलाने क्लास 1च व्हावं, MPSC मध्येच यावं. प्रत्येक जण त्याच्या फील्डमध्ये त्याच्या ह्यानी सेवाच करतोय, त्यांनी त्या फील्डमध्ये जाऊन सेवा करायला पाहिजे. क्लास 1, क्लास 2 हे कॅटेगरी ही एक वेगळा भाग झाला. अधिकारी हा अधिकारी आणि तो अधिकारी हा पहिल्यांदा लोकसेवक आहे. तर खरं हे माझं बोलण्याचं इथं हे नाहीये, कारण आता ती जबाबदारी माझ्यावर पडलेली, जेव्हा मी ते करून दाखवील त्यावेळेस बोलण्यात अर्थ आहे. तर आपल्या सर्वांनी जे प्रेम दाखवलं याबद्दल मी आभार व्यक्त करून ते हलकं होणार नाही. तर सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं जे मनोगत मी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते मला वाटतं जे यशाचं गमक आहे इथं जे म्हणजे ऐकण्यासाठी जे सगळे बसलेले ते सगळे वेगवेगळ्या ह्याच्यामधले.
आणि जर समजा शाळेमध्ये जेव्हा फक्त मुलं असतील त्यांना त्या ह्याच्यातलं सांगणं योग्य राहील. अभ्यासाचं गमक असं आहे, मी सर्वात महत्वाचं जे आभार व्यक्त करायचं राहून गेलं ते म्हणजे दिगंबर दैफळे सर असतील. कारण मला एक हे आठवतं की मी 2019 ते 22 असा MPSCचा माझा प्रवास राहिलेला आहे. मी MSc ॲग्री करत होतो आणि करता करता सोबत MPSCची तयारी करत होतो, म्हणजे डबल हे होतं. म्हणजे MSc ॲग्रीचा तिकडं एक्झाम आली का हा अभ्यास स्टॉप करायचा आणि रात्रभर त्याचा अभ्यास करायचा आणि पास व्हायचं. मग MSc ॲग्री पण मी 2020 साली कंप्लीट झालं, 2021 साली. आणि त्याच वर्षी मी 2021 साली STI मेन्स आणि कृषी सेवा मुख्य परीक्षा दोन्हीला मी पात्र झालो. तर 2021 साली मी पूर्व परीक्षा पास झालो, मुख्य परीक्षा पास झालो आणि इंटरव्ह्यूला गेलो. फायनल रिझल्ट आला आणि 0.50 माझं सिलेक्शन राहून गेलो होतं. तो काळ खरा माझ्यासाठी जो 2 दिवसाचा काळ होता. मी स्वतःला बाहेर पण निघत नव्हतो, कोणाला फोन करत नव्हतो, पण मनावरती असं एक ओझं होतं. मी सगळ्यात आधी मग एक दिवस फोनच केला नाही, कोणाला सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी फोन केला आणि म्हणलं आपल्याला कोणाची गरज नाही, कोण असल नसल आपल्याला आपला सपोर्ट जो आहे आपले घरचे, त्यांना फसवून उपयोग नाही, त्यांना सांगायला पाहिजे. मग मी त्यांना सांगितलं की मी फोन केला आणि सांगितलं असं झालं. म्हणजे रडायला लागलो जरा. पहिल्यांदाच असं हे वाटत होतं की आपल्यासोबतचे झाले, आपण झालो नाही. घरच्यांनी त्यावेळेस सांगितलं की हे बघ MPSCच हे तुझ्या हे सगळं काही तू करत राहा प्रमाणे, ज्या दिवशी नाही झालं सरळ घरी निघून ये, टेन्शन घेऊ नको, आपल्याकडं तू तुझं आयुष्य जगू शकतो असं एवढं आहे आपल्याकडं, म्हणजे एवढं हे करू नको. खरं काय होतं तर हा सपोर्ट जो होता मला, घरचे म्हणायचे, चुलते म्हणायचे 1 वर्ष नाही अजून 2 वर्ष लागू दे, पण ही जी फील्ड तू निवडली ना ह्याच्यातून मागे येऊ नको, आम्ही काही पण करू. 1 वर्ष लागेल तू म्हणतो ना, अजून 2 वर्ष लागू दे, 3 वर्ष लागू दे, पैसा पुरवणारा कोण आहे तुला, आम्ही येतो, आमचा सपोर्ट आहे तुला, बाकीचे काही बी म्हणू दे. पण वाटायचं आता गावात आलं की कुणीतरी भेटलं की म्हणायचं अरे तुझं MSc ॲग्री 2च वर्षाचं होतं, मग अजून 3रा वर्ष चालू झालं काय झालं. म्हणून मी काय करायचो, गावात यायचोच नाही. आणि बऱ्याच लोकांना मग मी आता म्हणते की तुला आम्ही बघितलंच नाही, काही नाही. मग ते एक कारण होतं. पण वाटतं आता की ठीक आहे, जे झालं शेवट चांगला झाला ते महत्वाचं आहे. हे सगळं हे करावं लागतं. आणि MPSC बद्दल तेवढं तरी अजून तेवढा अवेअरनेस आपल्याकडे नाही. MPSC असेल UPSC असेल ह्याच्यामध्ये असं नाही का. आणि अजून एक व्हायचं, MPSC मध्ये टप्पे असतात 3 आणि PSI असेल तर अजून एक टप्पा वाढतो 4, फिजिकल पण असतो. आणि जनरल जे MPSC त्याच्यामध्ये साधारण 3 टप्पे असतात. जाहिरात येते, मग पूर्व परीक्षा असते, त्याच्यानंतर मुख्य परीक्षा असते आणि शेवटी मुलाखत इंटरव्ह्यू असतो मुंबईला. मग आता आपल्याला सवय लागलेली असते, एक एक्झाम दिली, पास झालो 10वीची, मग घरचे विचारतात काय झालं, हा झालो पास. इकडे असं करता येत नाही ना, वर्षभर थांबावं लागतं. पूर्व परीक्षा पास झालो ते सांगून उपयोग नाही घरच्यांना. ते लगेच गावात सगळे सांगतात की MPSC परीक्षा पास झाला, पण ते पूर्व परीक्षा आहे. परत मुख्य परीक्षा पास झालं तरी सांगून उपयोग नाही. सांगितलं तर मग इंटरव्ह्यू मध्ये झालं तर, आणि शेवटी इंटरव्ह्यू ला क्वालिफाय होतो पण फायनल लिस्टला नाव येतंय नाही येतंय, मग ते असं होतं. मग ते एवढं करून बी एवढी मेहनत करायची आणि म्हणजे सांगता येत नव्हतं काही. ते काय सांगावं, करतोय म्हणायचो, होईल एक दिवस एवढं सांगायचो, फक्त विश्वास ठेवा. आणि त्यांनी विश्वास ठेवला आणि विश्वासाला मी ते न्याय देऊ शकलो असं मला वाटतं. मागच्या वेळेस सत्कार स्वीकारताना मी म्हणलो होतो की काही सगळं झालं पण आपल्या गावातून क्लास 1 म्हणजे अधिकारी झाले पण क्लास 1 झाला नाही याची मला खंत वाटली होती. आणि त्यावेळेस माझा नेमका म्हणजे रिझल्ट आलेला नव्हता. मेन्स पास झालेलं होतं पण मेन्समध्ये भरपूर चांगली लीड होती, त्यामुळे एक विश्वास होता की चान्स आहे की मी क्लास 1 होईल. तेव्हा सांगितलं होतं की मी ह्याच मंचावरती परत येऊन एक क्लास 1 म्हणून सत्कार स्वीकार करेन आणि तो स्वीकारताना मला खरा आनंद होतोय. मी तर अजून माझी तयारी सुरू आहे, मी तयारी करतो. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिससाठी प्रिपरेशनचं माझं चाललेलं आहे. आता बघू पुढं कसा वेळ मिळतोय, काम करता करता कसं ॲडजस्ट होईल. जमलं तर नक्कीच करण्याचा हे इच्छा आहे. पण माझी ही इच्छा आहे की मी आज समजा MPSC मधून क्लास 1 झालो, पण आपल्या गावातून UPSC मधून क्लास 1 घडले पाहिजेत आणि घडतील याच्या पुढं अशी अपेक्षा आहे. कोणालाही आम्ही सगळे, माझ्यापेक्षा मी तर ज्युनियर आहे खूप, माझ्यापेक्षा सिनियर मंडळी खूप आहेत. भारत साबळे असतील, सतीश बडे सर इथे, दिगंबर दैफळे सर आहेत, खूप चांगले चांगले लोक आपल्याकडे अवेलेबल आहेत. ज्या मुलांनी यांच्या म्हणजे स्वतःहून टचमध्ये येऊन त्यांनी विचारलं पाहिजे की आम्हाला हे करायचंय, आम्ही कसं करावं. तर हे जर केलं तर मला वाटतं चांगलं होईल, अजून हे होईल. जास्त काही शब्द सुचत नाहीत मला आता सध्या.
त्यामुळं मी आता थांबतो आणि सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं प्रेम असंच पुढेही राहू द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.